घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळेना, पावसाळ्याच्या तोंडावर शेकडो कुटुंबे उघड्यावर. प्रशासकीय दिरंगाई आणि रेती टेंडरधारकांच्या मनमानी कारभाराविरोधात परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा. परभणी प्रतिनिधी. शासनाच्या वाळू आणि रेती निर्गती धोरण 2025 नुसार घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी मोफत रेती देण्याचे आदेश आहेत. असे असतानाही परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मात्र अद्याप रेती मिळालेली नाही. प्रशासनातील तलाठी, मंडळाधिकारी यांची दिरंगाई आणि रेती टेंडरधारकांचा कामचुकारपणा यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरकुलधारकांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील रमाई आवास घरकुल लाभार्थ्यांनी आज 11 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन तीव्र संताप व्यक्त केला. 10% राखीव रेती देण्यास टाळाटाळ. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या 10 एप्रिल 2026च्या निर्देशपत्रानुसार पाथरी, मानवत आणि सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील मंजूर रेती घाटांमधून उत्खनन केलेल्या एकूण रेतीपैकी 10% रेती घरकुलधारकांना देणे बंधनकारक होते. मात्र स्थानिक महसूल अधिकारी आणि रेती टेंडरधारकांनी यात संगनमत करून लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली नाही. टेंडरची मुदत संपल्याने अडचण वाढली. आता रेती टेंडरधारकांच्या रेती उत्खननाची परवानगी मुदत संपली आहे. त्यामुळे आधीच रखडलेल्या घरकुलधारकांना आता रेती मिळणे अधिकच कठीण झाले आहे. अनेक लाभार्थ्यांनी आपली जुनी घरे तोडून घरकुलाचे काम सुरू केले होते, परंतु रेती उपलब्ध नसल्यामुळे ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. पावसाळा अगदी तोंडावर आल्याने या कुटुंबांचे मोठे हाल होत आहेत. कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असणारे रेती टेंडरधारक, संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. तसेच टेंडरधारकाची 10% अनामत रक्कम जप्त करून लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी तात्काळ रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. या निवेदनावर दीपक श्रीपती नरवडे, राहणार हातगाव बुद्रुक, तालुका पाथरी, अनिल भगवान साळवे, रामेश्वर मधुकर साळवे, संभाजी खंडू साळवे, माणिक अभिमान साळवे, बाबासाहेब यशवंत मोरे, सदाशिव खंडू साळवे, सर्व राहणार बांदरवाडा, तालुका पाथरी, अमोल शिवाजी वाव्हळे, राहणार पोहेटाकळी, सुमनबाई अंबादासराव नरवडे, राहणार हातगाव, वंदना भाऊसाहेब केदारे, राहणार बांदरवाडा आणि मुंजा, नाथा निसर्गंध, राहणार बाणेगाव यांच्यासह अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.